कम्युनिकेशन म्हणजे काय? सिरियल कम्युनिकेशनसाठी आपण एक पॅरामीटर कन्सिडर करतो, ज्याचं नाव आहे बॉड रेट. बॉड रेट म्हणजेच स्पीड ऑफ कम्युनिकेशन. तर हे बॉड रेट काय असतं ते पण तुम्हाला लक्षात करून घ्यायचं आहे. त्यानंतर सीरियल कम्युनिकेशनच्या रिलेटेड आपल्याकडे 2 रजिस्टर्स आहे. जसं की टायमरच्या रिलेटेड आपल्याकडे 2 रजिस्टर्स होते, टी-मॉड आणि टी-कॉन. तसंच सीरियल कम्युनिकेशनसाठी आपल्याकडे 2 रजिस्टर्स आहे. ते कोणते आहेत? तर ते आहे एसकॉन म्हणजे सीरियल कंट्रोल रजिस्टर आणि दुसरं आहे एसबफ म्हणजे सीरियल बफर रजिस्टर. तर हे दोन्ही रजिस्टर्स तुम्हाला पहिले स्टडी करावे लागतील ॲज अ थिअरी. ओके. ते कसे काम करतात, त्याच्यामध्ये आपण कोणती व्हॅल्यू पुट करतो आणि हे सगळं. ओके. नंतर सीरियल कम्युनिकेशन करताना आपल्याकडे मायक्रो कंट्रोलरच्या 2 पिन्स आपण यूज करतो. एक आहे TXD आणि दुसरी आहे RXD. ओके. TXD म्हणजे ज्याच्या थ्रू आपण डेटा सिरियली ट्रान्समिट करू शकतो आणि RXD म्हणजे जिथून तुम्ही सिरियल डेटा रिसीव्ह करू शकता. ओके. सिरियल डेटाचा अर्थ होतो की आपण जो डेटा पाठवतो तो बिट्स फॉर्म मध्ये ट्रान्सफर होतो. 1010 अशा फॉर्म मध्ये तो ट्रान्सफर केला जातो वन आफ्टर अनदर. ओके. सो सिरियल डेटा ट्रान्समिशन साठी TXD पिनचा यूज करतो आपण आणि रिसीव्ह करण्यासाठी डेटा रिसीव्ह करण्यासाठी आपण RXD ह्या पिनचा यूज करतो. ठीक आहे. आता हे जे TXD आणि RXD आहे, सो ह्या दोन्ही पिन्स जे असणार आहे, जे आपण वापरणार आहे सिरियल ट्रान्समिशन किंवा रिसेप्शनसाठी, तर ह्या सिरियल कम्युनिकेशन करताना सुद्धा आपल्याला एक टायमर इंटरप्ट वापरायचा आहे. टायमर इंटरप्ट म्हणजेच एक टायमर वापरायचा आहे, ज्याच्या थ्रू तुम्ही हे कम्युनिकेशन करू शकता. ओके. एक लक्षात ठेवा, सिरियल कम्युनिकेशन करताना आपण फक्त आणि फक्त टायमर 1 चा वापर करतो. टायमर 0 चा वापर करत नाही. कोणता वापर करतो? फक्त टायमर 1 चा. टायमर 1 will act as a serial communication interrupt and through that interrupt part only we can either transmit the data or we can receive the data. ओके. सो मी तुम्हाला काही स्टेप्स सांगणार आहे की डेटा ज्यावेळेस तुम्ही ट्रान्समिट करता, तर तो कशा पद्धतीने किंवा कोणकोणत्या स्टेप्स मध्ये ट्रान्समिट होतो, किंवा जर तुम्ही डेटा रिसीव्ह करत असाल तर डेटा रिसेप्शनसाठी तुम्ही कोणकोणत्या पद्धतीने त्याला रिसीव्ह करू शकता, या सगळ्या स्टेप्स मी तुम्हाला पहिले सांगेल अँड देन वी कॅन मूव्ह टू द प्रोग्रामिंग पार्ट. ओके. सो सर्वात पहिले सिरियल कम्युनिकेशनचा अर्थ मी सांगितला. सिरियल कम्युनिकेशन इज नथिंग बट ट्रान्समिटिंग द डेटा इन अ सिरियल फॅशन. इन अ सिरियल फॅशन मीन्स बिट्स आफ्टर बिट. ओके. त्यानंतर सेकंड पार्ट येतो, तो म्हणजे आहे बॉड रेट. बॉड रेटचा अर्थ होतो, बॉड रेट इज डिफाइंड ॲज द नंबर ऑफ बिट्स ट्रान्समिटेड इन 1 सेकंड. जे बिट्स आपण पाठवतो ना, डेटा जो पाठवतो, तर किती अमाऊंटचे बिट एका सेकंड मध्ये ट्रान्सफर होतील, दॅट इज नथिंग बट अ बॉड रेट. ओके. सो बॉड रेट म्हणजे नंबर ऑफ बिट्स ट्रान्समिटेड इन 1 सेकंड, एवढंच तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही ट्रान्समिट किंवा रिसीव्ह करता, तर इनिशियली आपल्याला स्पीड म्हणजेच बॉड रेट डिसाइड करावी लागते की कोणत्या स्पीडने, कोणत्या रेटने तुम्ही डेटा ट्रान्समिट करणार आहात किंवा डेटा रिसीव्ह करणार आहात. Okay, so baud rate plays a very important part in serial communication. This part you have to remember. Okay. After that, we are having 2 registers which are related to the serial communication. I will show you both the registers. First register is nothing but SMOD register. Sorry, SCON register. SCON चा अर्थ होतो, तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल तो SCON register. Okay. SCON register stands for Serial Control Register. This register is basically used to control the serial communication. Okay. कोणत्या पद्धतीने तुम्ही सिरियल कम्युनिकेशन करतात, हे सगळं जे कंट्रोलिंग आहे ते SCON रजिस्टरच्या हातात असतं. सो याचा हा 8 बिटचा फॉर्मॅट आहे. तुम्हाला दिसेल हा 8 बिट फॉर्मॅट. ओके. 8 बिट आहे. LSB आणि MSB असं दिलेले आहे. LSB साइडला जर बघितलं तर बिट्स आहे RI, TI, RB8, TB8, then REN, ओके, then SM2, SM1 आणि SM0. ओके. सो अशा पद्धतीचे हे बिट्स आहेत.
तर मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगते की हे बिट्स काय आहेत. जसं की बघा SM0 आणि SM1 जे दिले बघा MSB साईडला, तर हे जे 2 बिट्स आहेत ना, तर हे सिरियल कम्युनिकेशनचे मोड डिसाईड करतात. जसं की टायमर साठी 4 मोड्स आहेत ना, तसंच सिरियल कम्युनिकेशन साठी पण 4 मोड्स आहेत. आणि ते मोड डिसाईड करण्यासाठी SM0 आणि SM1 चा यूज आपण करतो. सपोज 0-0 जर SM0 आणि SM1 जर 0-0 असतील, तर त्यांचा मोड 0 सिलेक्ट होतो. सिरियल कम्युनिकेशनचा मोड 0. ओके. 0-1 असेल तर मोड 1, 1-0 असेल तर मोड 2 आणि 1-1 असेल तर मोड 3. अशा पद्धतीने आपण सेट करतो. एक टेबल आहे तो पण मी तुम्हाला दाखवते. हा टेबल आहे बघा मोड सिलेक्शनचा. तर SM0 आणि SM1 तुमच्या लक्षात येईल की 0-0 असेल तर मोड 0 असतो आणि त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये इट इज ऍक्टिंग ऍज अ शिफ्ट रजिस्टर. हे बघा, हे सगळं बाकीचं डिटेल मध्ये स्टडी करायची गरज नाहीये. फक्त मोड कसं आपण सेट करतो हे लक्षात ठेवायचंय तुम्हाला. ठीक आहे. नंतर 0-1 असेल तर इट इज कॉल्ड एज अ मोड 1 आणि मोड 1 मध्ये सिरियल कम्युनिकेशन आपण 9 बिट UART सारखं यूज करतो. देन 1-0 असेल तर हा पण मोड 2 आहे. इथे पण तो 9 बिट UART म्हणून यूज करतो आणि 1 बिट असेल तर इट इज वर्किंग ऍज ए 9 बिट UART. ठीक आहे. फक्त हे तुम्हाला मोड्स मला दाखवायचे आहे. अशा पद्धतीने आपण हे बिट्स वरनं ते सेट करू शकतो. त्यानंतर जो SM2 बीट आहे, SM2, तर हा शक्यतो आपण यूज नाही करत. कारण तो 8052 साठी यूज होतो. सो सध्या आपल्याला हा यूज नाही करायचा आहे. तर हे SM2 बीटचं लॉजिक नेहमी 0 असणार आहे. ठीक आहे. नंतर REN जो बीट आहे ना, REN, तो हा REN बीट आहे ना, हा नॉर्मली सेट असतो. REN चा अर्थ होतो इट इज रिसीव्ह इनेबल. रिसीव्ह इनेबल. सो हा रिसीव्ह इनेबल हा नेहमी ऑन कंडिशनला पाहिजे, म्हणजे सेट पाहिजे. सो REN बीटचं लॉजिक आपण नेहमी 1 ठेवतो, तो 0 ठेवत नाही. ओके. देन TB8 आणि RB8 हे जे बीट आहेत ना, तर हे ट्रान्समिट आणि रिसीव्ह साठी आहे. पण हे TB8 आणि RB8 हे जे आहेत ना, तर हे फक्त 8 बीट साठी वापरला जातात. 8 बिट कम्युनिकेशन साठी. सो सध्या आपल्याला ते सुद्धा यूज नाही करायचे. सो TB8 आणि RB8 चं लॉजिक हे नेहमी 0 असेल. ओके. आणि त्यानंतरचे जे 2 बिट आहे ना, हे इम्पॉर्टंट आहे आपल्याला. एक आहे TI बिट आणि दुसरा आहे RI बिट. TI म्हणजे ट्रान्समिट इंडिकेटर आणि RI म्हणजे रिसीव्ह इंडिकेटर. हे 2 बिट आपल्याला प्रोग्रामिंग करता यूज करायचे. इनिशियली ह्या दोन्ही बिटचं लॉजिक हे 0 असतं. ओके. पण ज्यावेळेस तुम्ही सिरियल कम्युनिकेशन करताना डेटा जेव्हा ट्रान्समिट करता, तर ट्रान्समिट करताना तुम्ही TI बिटला चेक करत असतात की तो 0 आहे की 1 आहे. जर हा TI बिट ऑटोमॅटिकली 1 झाला, ऑटोमॅटिकली 1 होतो, आपण काहीच करत नाही. तो जेव्हा ऑटोमॅटिकली 1 होतो, विच विल इंडिकेट दॅट ट्रान्समिशन हॅज कम्प्लिटेड. जेव्हा डेटा तुम्ही ट्रान्समिट करतात आणि तो पूर्णपणे ट्रान्समिट होतो, तेव्हा हा TI बिट ऑटोमॅटिकली 1 होतो, विच विल गिव्ह यू इंडिकेशन दॅट ट्रान्समिशन हॅज कम्प्लिटेड. सिमिलरली हा जो RI बीट आहे, हा सुद्धा इनिशियली 0 असतो, पण तो ऑटोमॅटिकली सेट होतो. कधी सेट होतो? जेव्हा एखादा डेटा तुम्ही मायक्रोकंट्रोलर मध्ये रिसीव्ह करताय सिरियली आणि जेव्हा तो कम्प्लिटली रिसीव्ह होणार, त्यावेळेस हा RI बीट ऑटोमॅटिकली सेट होतो. ओके. सो RI बीट आणि TI बीट इनिशियली काय असतात? 0-0च असतात, पण ते ऑटोमॅटिकली सेट होतात जेव्हा ट्रान्समिशन किंवा रिसेप्शन हे कम्प्लीट होईल. ओके. सो मी असं म्हणेल का इनिशियली हा जो एस्कॉन रजिस्टर आहे, तर ह्या एस्कॉन मध्ये फक्त REN जो बीट आहे तो 1 असतो आणि बाकीचे सगळे बीट जे असतात ते इनिशियली 0 असतात. ओके. एवढं लक्षात ठेवा. आता ज्यावेळेस आपण सिरियल कम्युनिकेशन करणार आहोत, तर त्यासाठी जो सुटेबल मोड आहे, सुटेबल मोड सिरियल कम्युनिकेशन करण्यासाठी, तर तो आहे मोड 1. कोणता आहे? मोड 1. सो आपण सिरियल कम्युनिकेशन करताना नॉर्मली मोड 1 यूज करतो आणि मोड 1 जर तुम्ही यूज करत असाल, तर SM0 आणि SM1 हे जे बिट्स आहेत, तर ते काय असणार? 0-1 असणार. ओके. आता हे जर फॉर्मॅट तुम्ही परत एकदा बघितलं, तर SM0 आणि SM1 चे बिट काय ठेवायचे आपल्याला? 0-1 ठेवायचे, कारण मोस्टली आपण मोड 1 वापरतो सिरियल कम्युनिकेशन करताना. ओके. म्हणून SM0 आणि SM1 काय असणार? 0-1 असणार. SM2 काय असणार? 0 असणार. REN काय असणार? 1 असणार. म्हणजे इथं लॉजिक काय आलं?
0101 असं लॉजिक आलं, राईट? RB8, TB8, TI आणि RI हे चारही बिट इनिशियली काय असणार? चारही 0 असणार, म्हणजे 0000. करेक्ट? म्हणजे आता पूर्ण 8 बिट काय येतील? 01010000 अशा पद्धतीने. जर तुम्ही याला हेक्स मध्ये कन्वर्ट केलं तर तुम्हाला व्हॅल्यू काय मिळणार? 0101 म्हणजेच काय? 5 आणि 0000 म्हणजेच काय? 0. सो हेक्स मध्ये व्हॅल्यू काय मिळणार ती? 50H. ओके? सो आता लक्षात ठेवायचं, सिरियल कम्युनिकेशन करताना आपण इनिशियली एस्कॉन मध्ये कोणती व्हॅल्यू पुट करतो? तर ती आहे 50H. आणि ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे, कारण सिरियल कम्युनिकेशन करताना आपण टायमर 1 चा वापर करणार आहोत आणि सिरियल कम्युनिकेशनचा जो मोड असणार आहे तो असणार आहे मोड 1. म्हणून आपण 50H ही करस्पॉन्डिंग व्हॅल्यू आपल्याला मिळणार. ओके, आता मी स्टेप्स नंतर सांगणार आहे, पण एवढं लक्षात ठेवा की हा एस्कॉन रजिस्टर आहे. अजून डीप मध्ये स्टडी करायचं असेल तर तुम्ही याची थिअरी कम्प्लिटली रीड करून घ्या. ओके, तरच तुम्हाला हे सगळे बिट्स लक्षात येतील का सिरियल कम्युनिकेशन आपण कोणत्या पद्धतीने आपण करतो. ठीक आहे, आता हे झालं एस्कॉनच्या रिलेटेड. आता सेकंड थिंग जे मी तुम्हाला सांगितलं की आपण सिरियल कम्युनिकेशन साठी टायमरचा वापर करतो, राईट? आणि टायमर हा कोणत्या बिट मध्ये त्याला आपण ऑपरेट करतो? तर टायमर 1 वापरला जातो ऑलवेज. हे पण मी तुम्हाला सांगितलं, टायमर 1 वापरला जातो. आणि सिरियल कम्युनिकेशन करताना आपण नेहमी त्या टायमरचा मोड 2 सेट करतो. जसं की आता मी मागच्या प्रोग्राम मध्ये सांगितलं, मोड 2 जर असेल तर टायमर हा किती बिटचा असतो? 8 बिटचा असतो, फक्त 8 बिटचा. म्हणून मॅक्झिमम व्हॅल्यू त्याच्यात किती लोड करू शकतो आपण? 2⁸, म्हणजेच किती? 256, राईट? आणि 256 जर मॅक्झिमम काउंट तुम्ही लोड करत असाल तर टायमरचा आपण फक्त हायर बिट रजिस्टर वापरतो, म्हणजे फक्त TH वापरतो, TL वापरत नाही. बरोबर? आता जसं आपण टायमर मध्ये काउंट लोड करतो ना, तसं ह्या सिरियल कम्युनिकेशन मध्ये सुद्धा टायमरचा वापर जर तुम्ही करताय तर त्या टायमर मध्ये आपल्याला व्हॅल्यू लोड करायची. पण ती आता व्हॅल्यू कशाची असणार आहे? असं आपण काही स्क्वेअर वेव्ह वगैरे जनरेट नाही करत आहे ना, आपण फक्त कम्युनिकेशन करतोय. आणि कम्युनिकेशन करण्यासाठी जी व्हॅल्यू तुम्हाला लोड करायची आहे तर ती व्हॅल्यू असणार आहे बॉड रेटची. ओके, सो तुम्ही कोणती बॉड रेट सेट करता त्याची जी काउंट असेल ती काउंट तुम्ही आता TH मध्ये लोड करणार. ओके, आणि ऑब्व्हियसली जर टायमर 1 असेल तर तो TH आहे, म्हणजेच तो काय आहे? TH1 आहे, नॉट TH0. टायमर 1 वापरताय ना, सो तुम्ही TH1 वापरणार आणि TH1 मध्ये बॉड रेटची काउंट तुम्ही लोड करणार. ओके, आता बॉड रेट या पद्धतीने असतात, ते पण दाखवते तुम्हाला. सी, इथे एक टेबल दिलेला आहे. पहिल्या कॉलम मध्ये तुम्हाला बॉड रेट दिसतील. बॉड रेट काय काय दिलेलं आहे? 9600, 4800, 2400, 1200 अशा पद्धतीने दिलेले, करेक्ट? आणि बॉड रेट 9600 म्हणजेच काय? 9600 बिट्स यू कॅन ट्रान्सफर इन 1 सेकंड, म्हणजे त्याची रेट झाली, स्पीड झाली. तसंच 4800 म्हणजे यू कॅन ट्रान्सफर 4800 बिट्स पर सेकंड. 2400 म्हणजे 2400 बिट्स यू कॅन ट्रान्सफर इन 1 सेकंड, अशा पद्धतीने. सो ही बॉड रेट तुम्ही डिसाइड करू शकता की कोणत्या रेटने तुम्हाला डेटा ट्रान्सफर करायचा आहे, म्हणजे ट्रान्समिट करायचं आहे किंवा रिसीव्ह करायचं आहे असं. ओके, याला जर आता ह्या ज्या व्हॅल्यूज आहे ह्या डेसिमल व्हॅल्यूज आहे, म्हणजे एक नॉर्मल व्हॅल्यूज आहे बॉड रेटच्या. तर याला जर डेसिमल मध्ये कन्वर्ट केलं तर ह्या व्हॅल्यू तुम्ही कन्सिडर करू शकता ज्या तुम्ही TH1 मध्ये लोड करणार. तर डेसिमल मध्ये काय व्हॅल्यूज आहे? -3, -6, -12, -24. या व्हॅल्यू तुम्ही TH1 या रजिस्टर मध्ये लोड करणार आहे जेव्हा तुम्ही सिरियल कम्युनिकेशन करणार, या डेसिमल मधल्या आहे. आणि याला जर हेक्स मध्ये कन्वर्ट केलं तर त्या व्हॅल्यू आहे FD, FA, F4 आणि E8. या सगळ्या हेक्स मध्ये येतात. या हेक्स व्हॅल्यू तुम्ही त्या TH मध्ये लोड करू शकता. तर हा टेबल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे while doing the serial communication, कारण ह्या व्हॅल्यूज तुम्हाला कन्सिडर करायच्या बॉड रेटच्या, ज्या तुम्हाला TH1 मध्ये लोड करायच्या. होप सो तुम्हाला बॉड रेटचं मिनिंग कळालं असेल. आणि हे जे दोन रजिस्टर, सॉरी, हा रजिस्टर जो मी तुम्हाला सांगितला एस्कॉन रजिस्टर, हाही तुमच्या लक्षात आला असेल. ठीक आहे, आता अजून एक रजिस्टर आहे सिरियल कम्युनिकेशनचा. मी जर सांगितलं तुम्हाला 2 रजिस्टर आहे, एक आहे एस्कॉन म्हणजे सिरियल कंट्रोल आणि दुसरा आहे SBUF म्हणजे सिरियल बफर.
ओके. आता SBUF रजिस्टर बद्दल मी फक्त ओरली सांगू शकते. ते असं आहे की SBUF हा सुद्धा 8 बिटचा रजिस्टर आहे, पण ह्याच्यामध्ये कोणतेही बिट्स अवेलेबल नाहीये. हा रजिस्टर पूर्ण ब्लँक असतो. 8 बिट रजिस्टर हा पूर्ण ब्लँक असतो. पण ह्या रजिस्टरचा यूज कधी करतो आपण? जेव्हा तुम्ही एखादा डेटा ट्रान्समिट करणार आहे किंवा डेटा रिसीव्ह करणार आहे, तर तो पहिले SBUF मधून पास केला जातो. म्हणजे एक एक्झाम्पल घेऊ. सपोज तुम्हाला एखादा डेटा आहे, सपोज ए कॅरेक्टर तुम्हाला सेंड करायचा आहे, ए कॅरेक्टर, राईट. आता ए कॅरेक्टर जर पाठवायचा आहे म्हणजे आपण डायरेक्टली ए नाही पाठवत. आपण काय पाठवतो? ए ची ASCII व्हॅल्यू पाठवतो, करेक्ट. आणि ती ASCII व्हॅल्यू सगळ्या 8 बिटच्याच असतात. सपोज मला ए जर ट्रान्समिट करायचा आहे, तो पण कुठून? मायक्रो कंट्रोलर मधून ट्रान्समिट करायचा आहे. कोणत्या पिन वरनं ट्रान्समिट होणार तो? TXD वरनं ट्रान्समिट होणार, राईट. आणि ट्रान्समिट करताना सर्वात अगोदर आपल्याला काय करावं लागेल? तो ए कॅरेक्टर जो आहे तो पहिले SBUF मध्ये पुट करायचा. कशात पुट करायचा? SBUF मध्ये. जेव्हा तो SBUF मध्ये पुट होईल म्हणजे तिथे लोड होईल, तो ऑटोमॅटिकली ट्रान्समिशन प्रोसेस स्टार्ट होईल. ओके. म्हणजे तो SBUF मधनं डायरेक्टली त्या TXD लाईन वरनं ट्रान्समिट केला जाईल. आणि एकदा जो ट्रान्समिट झाला म्हणजे जेव्हा तुम्ही SBUF मध्ये घेताय म्हणजे ट्रान्समिशन स्टार्ट होतंय. ट्रान्समिशन स्टार्ट झालं की तुम्ही त्या TI बिटला चेक करत आहे. कारण TI बिट आपल्याला इंडिकेशन देतो की ट्रान्समिशन कंप्लीट झालंय की नाही. ओके. जेव्हा TI बिट 1 होईल तर तुम्हाला इंडिकेशन मिळेल की ट्रान्समिशन झालेलं आहे. म्हणजेच ए कॅरेक्टर हा ट्रान्समिट झालेला आहे. ओके. जो कॅरेक्टर तुम्ही पाठवताय तो फक्त SBUF मधून पाठवताय म्हणजे त्याला पास करताय फक्त सिम्पली. याच्याच अपोजिट जेव्हा तुम्ही डेटा रिसीव्ह करणार आहे, तर डेटा कोणत्या लाईन वरनं येणार आहे? RxD वरनं येणार आहे. आणि कुठे पोहोचणार आहे तो? मायक्रो कंट्रोलर मध्ये पोहोचणार आहे. सो ज्यावेळेस तुम्ही डेटा रिसीव्ह करणार आहात, तर तुम्ही RI बिटला पहिले चेक करणार आहे. जोपर्यंत RI बिट 0 आहे म्हणजे अजून कुठलाही डेटा रिसीव्ह नाही झालेला. जेव्हा RI बिट ऑटोमॅटिकली 1 होईल म्हणजे कुठून तरी एक डेटा आलेला असेल आणि तो तुम्हाला मायक्रो कंट्रोलर मध्ये घ्यायचा असेल, तर तो कुठून पास होणार मग? SBUF मधनं पास होणार. ओके. डेटा रिसीव्ह झाला की तो इनिशियली SBUF मध्ये येईल आणि मग तुम्ही तो डेटा SBUF मधनं तुम्हाला जिथे पाहिजे तिथे कॉपी करू शकता. एका रजिस्टर मध्ये पाहिजे असेल तिथे पाठवा, एखाद्या पोर्ट मध्ये पाहिजे असेल तिथे पाठवा किंवा एखाद्या मेमरी लोकेशन मध्ये पाठवायचं असेल तिथे पाठवू शकतात. बट तो कुठे रिसीव्ह होणार? तर तो SBUF मध्ये रिसीव्ह होणार. लक्षात येतंय? सो SBUF हा ब्लँक रजिस्टर असतो, बट डेटा ट्रान्समिट आणि रिसीव्ह करण्यासाठी आपण त्याचा यूज इथे करतो. ठीक आहे. एवढंच ओरली मी तुम्हाला सांगू शकते. आता आपण ह्याचे काही स्टेप्स पहिले मी तुम्हाला एक्सप्लेन करते. कॉमन स्टेप्स फॉर ट्रान्समिशन ऑफ द डेटा. ओके. या स्टेप्स नुसार आपल्याला प्रोग्राम करायचे आहे सिरियल कम्युनिकेशन. हाऊ टू ट्रान्समिट द डेटा. सो सर्वात इनिशियली आपल्याला काय करायचंय? मी फक्त ट्रान्समिशनचं सांगते, रिसेप्शनचा पार्ट आपण नंतर बघणार आहे. हाऊ टू ट्रान्समिट द डेटा सिरियली. फॉर दॅट दिस स्टेप्स यू हॅव टू रिमेंबर. फर्स्ट स्टेप इज व्हॉट? वी हॅव टू लोड द काउंट इन TMOD. का मी सांगितलं तुम्हाला TMOD मध्ये का व्हॅल्यू लोड करायची आहे? कारण आपण सिरियल कम्युनिकेशन करताना टायमर इंटरप्टचा वापर करतो. म्हणजेच इन शॉर्ट आपण टायमरचा वापर करतो म्हणून TMOD लागणार. कारण आपल्याला माहितीये की आपल्याकडे 2 टायमर्स आहेत आणि आपल्याला माहितीये की सिरियल कम्युनिकेशन साठी आपण फक्त आणि फक्त टायमर 1चाच वापर करतो, टायमर 0 वापरत नाही. म्हणून ते सेट करून देण्यासाठी TMOD आहे. ओके. सो TMOD मध्ये पहिले आपण काय व्हॅल्यू पुट करणार? 20. का पुट करायची हे पण मी तुम्हाला मगाशी सांगितलं. 20 का असतं? 20 म्हणजे 00100000, राईट. आपण टायमर 0 वापरत नाहीये म्हणून लोअर 4 बिट काय असणार आहे? 0 असणार आहे. आपण टायमर 1 वापरतोय म्हणजे हायर 4 बिट आपल्याला वापरायचे आहेत. आणि त्या हायर 4 बिट मध्ये पण आपल्याला मोड कोणता सेट करायचा आहे? मोड 2 सेट करायचा आहे. कारण मी सांगितलं ह्याच्यामध्ये सिरियल कम्युनिकेशन करताना आपण टायमर 1 आणि मोड 2 ऑलवेज यूज करत असतो. हे लक्षात ठेवायचं. म्हणून ही 20 ही व्हॅल्यू येते. ओके. सो TMOD मध्ये पहिले 20 लोड करा. नंतर बॉड रेट सेट करा. बॉड रेट कशी सेट करतो? मी सांगितलं 4 टाईपचे बॉड रेट आहे. 9600480024001200 अशा पद्धतीने. सो पहिले बॉड रेट सेट करा. आता ही जी बॉड रेटची काउंट असेल, एक तर तुम्ही डेसिमल मधली घेतली तरी चालते
किंवा हेक्साडेसिमल मध्ये घेतली तरी चालते. आणि ही जी काउंट असणार आहे तर ती आपण TH मध्ये लोड करणार, म्हणजेच TH1 मध्ये, कारण तुम्ही टायमर 1 वापरताय. ओके, ही झाली सेकंड स्टेप. थर्ड स्टेप मध्ये काय, एस्कॉन रजिस्टर मध्ये काउंट टाका. आता एस्कॉन मध्ये कोणती काउंट टाकायची हेही आता मी फॉर्मॅट मध्ये सांगितलं. 50 टाकायची, 0101 0000 अशा पद्धतीने. सो ही जी 50 काउंट आहे ही कुठे लोड करायची आहे, एस्कॉन मध्ये, म्हणजे तुमचं सिरियल कम्युनिकेशनचा मोड हा सेट होईल. ओके, सो ह्या ज्या इनिशियल कंडिशन झाल्या की मग तुम्ही टायमर स्टार्ट करणार. हाऊ टू स्टार्ट द टायमर दॅट यू नो इट. TR1 बिट थ्रू आपण स्टार्ट करतो. सो TR0 वापरणार नाही आपण, कारण आपण टायमर 1 वापरतोय. सो टायमर स्टार्ट करायला काय करायचं, TR1 बिटला 1 करायचं, म्हणजे सेट करायचं. ठीक आहे, आता जेव्हा टायमर स्टार्ट होईल त्यावेळेस तुम्ही तुमचं ट्रान्समिशन स्टार्ट करू शकता. आता ज्यावेळेस ट्रान्समिशन स्टार्ट करायचंय ना 5th स्टेप मध्ये, तर ह्या ट्रान्समिशन मध्ये एस बफचा वापर करायचा आहे. ओके, जी व्हॅल्यू तुम्हाला ट्रान्सफर करायची आहे ती एस बफ मध्ये लोड करा, तुमचं ट्रान्समिशन स्टार्ट होईल. ओके, आता ज्यावेळेस ट्रान्समिशन स्टार्ट होईल एस बफ मधनं, तर पुढच्या स्टेप मध्ये काय, TI बिटला चेक करा. TI म्हणजे ट्रान्समिट इंडिकेटर. याला कंटिन्युअस मॉनिटर करत राहा. हे कुठपर्यंत मॉनिटर करायचं, जोपर्यंत तुमचं ट्रान्समिशन कम्प्लीट होत नाही किंवा जोपर्यंत हा TI बिट 1 होत नाही. जोपर्यंत TI 0 आहे, दॅट मीन्स ट्रान्समिशन प्रोसेस इज गोइंग ऑन. And when TI will become 1 automatically, that time we can understand transmission is completed. ओके, सो आपल्याला काय करायचंय, TI ला चेक करायचं. आणि लास्ट स्टेप आपल्याला सांगते की जेव्हा डेटा कम्प्लिटली ट्रान्समिट होईल तर ह्या TI बिटला परत काय करा, 0 करून टाका. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला ह्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. वाटलं तुम्ही नोट डाऊन करा किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, म्हणजे पुढच्या लेक्चर मध्ये जेव्हा आपण प्रोग्राम स्टार्ट करू तर त्यावेळेस तुमच्या ह्या स्टेप्स लक्षात पाहिजे. आणि हे स्टडी करताना तुम्ही टीमॉड रजिस्टर परत एकदा बघा, 20 का टाकलंय ते व्यवस्थित स्टडी करा. बॉड रेट ठीक आहे, बॉड रेटचं जाऊ द्या, पण एस्कॉन रजिस्टर सुद्धा तुम्ही व्यवस्थित स्टडी करा की आपण एस्कॉन मध्ये 50 व्हॅल्यू का टाकली. ओके, आणि एस बफचा फॉर्मॅट नाहीच, हा ब्लँक रजिस्टर आहे. तर हे सगळ्या